श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि पवित्र विषयावर माहिती घेणार आहोत. तो विषय म्हणजे गुरुपुषामृत योग. गुरुपुषामृत योग म्हणजे काय? हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार एकूण 27 नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा मानले जाते. हे नक्षत्र अत्यंत शुभ आणि कल्याणकारी. जेव्हा गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येते तेव्हा या अत्यंत दुर्मिळ आणि शुभ संयोगाला गुरुपुषामृत योग किंवा गुरुपुष्य योग असे म्हटले जाते. गुरु हा ज्ञानाचा, भाग्याचा आणि समृद्धीचा कारक ग्रह आहे. तर पुष्य नक्षत्र हे पोषण आणि वृद्धी देणारे आहे. त्यामुळे या दोघांचे मिलाप अमृता समान मानले जाते. गुरुपुषामृत योग कधी आहे? ज्योतिषीय पंचांगानुसार गुरुपुषामृत योगाचे मुख्य मुहूर्त 21 मे 2026 गुरुवार. हा योग साजरा का करावा? महत्त्व काय? हिंदू संस्कृतीतील प्रत्येक कर्माला आणि मुहूर्ताला एक आध्यात्मिक आधार आहे. गुरुपुषामृत योग साजरा करण्यामागे पुढील कारणे आहेत. 1. नकारात्मकतेचा नाश. या दिवशी ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा अत्यंत उच्च पातळीवर असते. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. 2. स्थिर लक्ष्मीचा वास. या मुहूर्तावर केलेली साधना किंवा खरेदी दीर्घकाळ टिकणारी समृद्धी देते. 3. गुरुग्रहाची कृपा. ज्यांच्या पत्रिकेत गुरुग्रह कमजोर आहेत त्यांनी हा दिवस साजरा केल्यास किंवा या दिवशी उपाय केल्यास गुरुग्रहाचे शुभ फळ मिळते. नवीन सुरुवात. कोणतीही शुभ कार्याची पायाभरणी करण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे दिवस मानला जातो. कारण या दिवशी केलेल्या कार्याला पुष्य नक्षत्राचे बळ मिळते. गुरुपुषामृत योगाला काय काय करायला हवे? या अत्यंत शुभ दिवशी तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि शांतता राहावी म्हणून खालील गोष्टी अवश्य कराव्यात. जाणून घेऊया त्या गोष्टी कोणत्या. ब्रह्ममुहूर्तावर उठणे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि पिवळे वस्त्र परिधान करावे. कारण पिवळा रंग गुरुग्रहांना प्रिय आहे. सोने किंवा चांदी खरेदी. या योगावर सोने, चांदी, नवीन वाहन, जमीन किंवा घर खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी खरेदी केलेले सोने घरात समृद्धी वाढवते असे म्हणतात. जर सोने खरेदी करणे शक्य नसेल तर घरातील सोन्याच्या दागिन्यांची पूजा करावी. धार्मिक ग्रंथाची खरेदी. पुष्य नक्षत्रावर श्रीमद भगवद्गीता, गुरुचरित्र किंवा ज्ञानेश्वरी सारखे पवित्र ग्रंथ खरेदी करणे अत्यंत फलदायी ठरते. श्री लक्ष्मी आणि विष्णू पूजन. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची संयुक्त पूजा करावी. त्यांना केशर, पिवळी फुले आणि पिवळा नैवेद्य उदाहरणार्थ बुंदीचे लाडू किंवा पुरणपोळी अर्पण करावा. मंत्र जप. या दिवशी ओम बृहस्पतये नमः किंवा ओम श्री व्री क्ली त्रिभुवन महालक्ष्मीय अस्य कम
दारिद्र्यं नाशाय नाशाय प्रचुर धन देही देही स्वाहा या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. दान धर्म गरजू लोकांना किंवा ब्राह्मणाला पिवळे धान्य, चणा डाळ, पिवळे कपडे, केळी किंवा सोने चांदीचे दान करणे महापुण्य देणारे ठरते. हा योग केल्याने कोणते फळ मिळते? गुरुपुषामृत योगाचे व्रत किंवा या दिवशी केलेल्या उपाय मनुष्याला अनेक प्रकारची फळे देतात. 1. ऐश्वर्य आणि संपत्ती वाढवते. या दिवशी सुरू केलेला व्यापार किंवा आर्थिक गुंतवणूक कधीही तोट्यात जात नाही. घरात स्थिर लक्ष्मीचा वास होतो. कार्यात यश, नोकरी किंवा व्यवसायात येणारे अडथळे दूर होतात आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. 3. विद्या आणि बुद्धी प्राप्ती विद्यार्थ्यांना अभ्यास एकाग्रता लाभते आणि उच्च शिक्षणात यश मिळते. 4. कौटुंबात आनंद घरातील कलह आणि वाद मिटून कौटुंबिक सौख्य आणि शांतता लाभते. 5. पुण्य संचय या दिवशी केलेले दान आणि सेवा कैक पटीने अधिक पुण्य फल देऊन जाते. जे संकटाच्या वेळी माणसाचे रक्षण करते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.